गुड आफ्टरनून फ्रेंड्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉकहोम डिक्लेरेशन काय आहे ते पाहिलं. या लेक्चरमध्ये आपण रिओ कॉन्फरन्स बघणार आहोत. आपण इंटरनॅशनल रिझाईम बघत आहोत, जे काही जागतिक लेवलवर एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी विविध कॉन्फरन्स झाल्या, ट्रीटी झाल्या, त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जी काही पहिली कॉन्फरन्स झाली, स्टॉकहोम कॉन्फरन्स, त्याच्याविषयी जाणून घेतलं. या लेक्चरमध्ये आपण रिओ कॉन्फरन्स बघूया. इन कंटिन्युएशन ऑफ स्टॉकहोम डिक्लेरेशन 1972 अँड द नीरोबाई डिक्लेरेशन 1982, द थर्ड मेजर डिक्लेरेशन इज कॉल्ड ॲज अ रिओ डिक्लेरेशन. जी काही स्टॉकहोम येथे कॉन्फरन्स झाली 1972ला, त्यातच आपण बघितलं की UNEP, युनायटेड नेशन जे एन्व्हायरमेंटल प्रोग्राम होतं, तर त्यांनी स्टॉकहोम कॉन्फरन्सला फॉलो करूनच एक नीरोबाई कॉन्फरन्स कंडक्ट केली होती 1976 साली. तर ती दुसरी कॉन्फरन्स होती आणि ही मेजर कॉन्फरन्स आहे रिओ कॉन्फरन्स हिस्ट्रीमधली सगळ्यात. तर ती थर्ड मेजर कॉन्फरन्स काय आहे ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. The International Conference on Environment was held in Rio de Janeiro, capital of Brazil, on 3rd June 1992. ही जी कॉन्फरन्स आहे ती रिओ डी जेनेरिओ या शहरामध्ये, जे की ब्राझीलची कॅपिटल आहे, ब्राझीलची राजधानी रिओ डी जेनेरिओ या शहरात 3 जून 1992 साली ही कॉन्फरन्स घेतल्या गेली. अबाउट 20,000 डेलिगेट्स फ्रॉम 178 नेशन्स अटेंडेड इट. आणि जे काही 20,000 विविध देशाचे प्रतिनिधी होते, तर या 20,000 प्रतिनिधींनी ही कॉन्फरन्स अटेंड केली होती. हेन्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ अर्थ समिट. म्हणून ही कॉन्फरन्स मोठी असल्यामुळे सगळ्यात याला अर्थ समिट असं म्हटलं जातं. इट डिस्कस्ड दी ग्लोबल अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स व्हेरी वाईडली. जे काही ग्लोबल लेवलवर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहेत, तर त्यांचं डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये झालं. इट वॉज अ लार्जेस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन द हिस्ट्री ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स. आणि ही हिस्ट्रीमधली सगळ्यात मोठी कॉन्फरन्स आहे, जे की इट वॉज हेल्ड फ्रॉम 3 जून टू 12 इन 1992. ही कॉन्फरन्स 3 जून ते 12 जूनच्या दरम्यान घेतल्या गेली. आपण पाहिलं की स्टॉकहोम कॉन्फरन्स ही 5 जूनला कमेंट झाली होती, म्हणून 5 जून हा आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर ही जी रिओ कॉन्फरन्स आहे ती 3 जून ते 12 जूनच्या मध्ये कंडक्ट केल्या गेली. The object of the Rio Declaration was adopted in the conference with the object of establishing a new and equitable global partnership through the creation of new levels of cooperation among states, key sectors of societies and people. आणि या डिक्लेरेशनचं ऑब्जेक्टच असं होतं की जे काही विविध देश होते त्यांच्यामध्ये कोऑपरेशन घडवून आणणं, आणि जे काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतील तसेच एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम असतील, तर हे दोन्ही प्रॉब्लेम जागतिक स्तरावर सोडवणे या कॉन्फरन्सचं ऑब्जेक्ट होतं. आता आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत या कॉन्फरन्सचे. इट ॲडॉप्टेड द प्रिन्सिपल ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. रिओ डिक्लेरेशन गिव्स अटमोस्ट इम्पॉर्टन्स ऑन ग्लोबल एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमिक सिस्टीम. या कॉन्फरन्सना, रिओ डिक्लेरेशन कॉन्फरन्सनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे प्रिन्सिपल ॲडॉप्ट केलं, जे की स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा डिस्कस झालं होतं. आणि स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये स्टॉकहोम जे डिक्लेरेशन होतं, तर त्या डिक्लेरेशननी युनोनी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे फीचर्स, सायलेंट फीचर्स होतं, एक गाईडलाईन होती, ती विविध देशांना दिली होती. आपण पाहिलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. जी काही गरिबी आहे विविध देशामधील ती नष्ट करायची, आणि अशा प्रकारे एन्व्हायरमेंटची प्रगती साधायची की जेणेकरून एन्व्हायरमेंटवर कसलाही परिणाम झाला पाहिजे. जी काही इकॉनॉमिक देशाची प्रगती साधायचीच, पण ती अशा पद्धतीने की एन्व्हायरमेंटला कसलंही डॅमेज नाही झालं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीज हे ते आपण पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये की इंडस्ट्रीज असतील किंवा फॅक्टरीज असतील त्या स्थापन करायच्याच, पण त्या अशा
अशा उद्देशानं सेटअप करायच्या की इन्व्हायरमेंटला कमीत कमी नुकसान झालं पाहिजे. तर हे प्रिन्सिपल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण पाहिलं. हेच प्रिन्सिपल रिओ कॉन्फरन्सनं पण ॲडॉप्ट केलं. तसेच the developing countries have been exploiting extent. On the other hand, the developing countries are burdened with poorness, huge population. Both of them are damaging the planet, putting pressure. Hence, Rio Declaration declared that these issues are not only environmental but also economical. रिओ डिक्लेरेशनने 2 गोष्टीवर फोकस केलं. एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन म्हणजे पोल्युशन कंट्रोल कसं करता येईल आणि पॉवर्टी कशी नष्ट करता येईल. जी काही गरिबी आहे ती जागतिक लेवलवर गरिबी आणि पोल्युशन हे 2 मुद्दे जर व्यवस्थितरित्या टॅकल करता आले देशांना तर देशाची आर्थिक प्रगती तर होईलच, त्याबरोबरच इन्व्हायरमेंटल जे काही मेंटेनन्स आहे हे इन्व्हायरमेंट पण स्थिर राहील. असा मध्यम मार्ग या कॉन्फरन्सनं काढण्याचा प्रयत्न केला. इट स्ट्रेस्ड द इम्पॉर्टन्स टू प्लान टू इरॅडिकेट पॉवर्टी. इट ऑल्सो गिव्ह इम्पॉर्टन्स टू वुमेन, यूथ अँड इंडिजिनस पीपल. त्याचबरोबर या कॉन्फरन्सने जे काही यूथ असतील, विमेन असतील आणि इंडिजिनस पीपल जे काही स्थानिक लोक असतील त्यांना महत्त्व देण्याचं काम या कॉन्फरन्सने केलं. त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस या कॉन्फरन्सने केल्या. इट गेव इम्पॉर्टन्स ऑन एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, इकॉनॉमिक अँड सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. आणि त्याचबरोबर जे काही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड कायदे असतील तर ते कायदेही विविध देशांनी आपल्या देशांमध्ये एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी कायदे बनवावेत. तसेच जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे ती कशी साधता येईल यावरही फोकस केला या कॉन्फरन्सने. The convention aspired that the developed countries should take measures returning their emissions of carbon dioxide and other greenhouse gases to 1990 levels by the year of 2000. आणि या कन्व्हेन्शननं असंही सांगितलं की जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, जे काही विकसनशील देश आहेत, तर ते मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तसेच अदर ग्रीन हाऊसेस जे काही आहेत तर त्यांना कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल. जे 1990ला या गॅसेसचं प्रमाण जे वातावरणामध्ये होतं तेच प्रमाण 2000 सालापर्यंत कसं राहील याचा विविध देशांनी जास्तीत जास्त डेव्हलपिंग कंट्रीनी प्रयत्न करावा. या गॅसेसचं लेवल कमीत कमी प्रमाणात राहावं वातावरणामध्ये, तर यासाठी पण गाईडलाईन्स दिल्या. इट वॉज अकॉर्डेड बाय ऑल द पार्टिसिपंट्स फॉर द फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड टू मेक नेसेसरी लेजिस्लेशन टू प्रिव्हेंट द डिफॉरेस्टेशन. आणि जे काही पार्टिसिपेंट देश होते त्यांना असं सांगितलं की तुम्ही जे काही नेसेसरी लेजिस्लेशन, जे काही गरजेचे कायदे आहेत इन्व्हायरमेंटच्या डेव्हलपमेंटसाठी तर ते तुम्ही करा. तसेच तुम्हाला जंगलतोडीसाठी काय उपाययोजना करता येतील ते पण तुम्ही करा, असं गाईडलाईन्स या कॉन्फरन्सनी विविध देशांना दिला. मिस्टर P.V. Narasimha Rao, the Prime Minister of India, remarked that declaration was balanced and satisfactory. जे मिस्टर P.V. नरसिम्हा राव होते भारताचे पंतप्रधान, तर त्यांनी या कॉन्फरन्सबद्दल एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ही कॉन्फरन्स सॅटिस्फॅक्टरी आहे आणि बॅलन्स्ड आहे, जी की पुरेशी आहे अशी आणि सॅटिस्फॅक्टरी आहे एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, असे एक स्टेटमेंट या P.V. नरसिम्हा राव यांनी दिलेलं आहे. आता सर्टेन ऑब्जेक्टिव्स काय होते या कॉन्फरन्सचे, या कॉन्फरन्समध्ये काय अजेंडा फॉलो केले गेले, काही डॉक्युमेंट होते ते आपण बघूया. This declaration gave importance to women, youth and indigenous people. It emphasized on the need of environmental legislation, economic development, scientific and technological development. The conference concerned with the greenhouse effect, deforestation, desertification, global warming, ozone depletion, पॉप्युलेशन, पॉवर्टी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, फायनान्स अँड डिग्रेडेशन अशी विविध मुद्द्यांवर चर्चा या कॉन्फरन्समध्ये झाली. की एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, एन्व्हायरमेंटचे रिलेटेड कायदे, तसेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी साधता येईल देशांची, सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट कशी करता येईल. तसेच ही कॉन्फरन्स अजून ग्रीन हाऊस इफेक्टवर ग्रीन हाऊस इफेक्ट जे काही घातक
गॅसेस आहेत त्यांना कसं कंट्रोल करता येईल, तसेच जंगलतोड न होण्यासाठी कुठले कुठले मेजरमेंट घेतले जातील, तसेच डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरण किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे जागतिक तापमान वाढत आहे ते, ओझोन डिप्लेशन ओझोनचा थर ज्या विविध गॅसेसमुळे कमी होत आहे त्यावरही चर्चा झाली. पॉप्युलेशन वाढत आहे देशाची जगाची त्यावर, आणि जी काही गरिबी आहे ती दूर करण्यासाठी काय काय मेजरमेंट घ्यायचे, आणि त्याचबरोबर जी काही फायनान्शियल टेक्नॉलॉजी आहे त्यासाठी त्याद्वारे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी साधल्या जाईल यावरही चर्चा झाली. इट इज डिसाइडेड दॅट द डेव्हलप्ड कंट्रीज शुड रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅसेस टू 1919 लेवल्स बाय द इयर 2000. आणि या कॉन्फरन्समध्ये असं डिसाईड केलं गेलं की ग्रीन हाऊस गॅसेस जे की आहेत त्यांचं प्रमाण हे 1990 साली जसं कमी प्रमाणात हे वातावरणामध्ये गॅसेस होते तेच प्रमाण 2000 सालापर्यंत कसं टिकून ठेवता येईल यावरही त्यांनी निर्णय घेतले. आणि दिस कॉन्फरन्स adopted certain documents such as the Rio Declaration on Environmental and Development, Agenda 21, Forest Principles, Convention on Climate Change and Convention on Biodiversity. तर आपण ते थोड्या प्रमाणात महत्त्वाचे तेवढे अजेंडा आपण इथे बघूया की अजेंडा 21 काय आहे, तसेच रिओ डिक्लरेशन ऑन एन्व्हायरमेंटल अँड डेव्हलपमेंट काय आहे. द डिक्लेरेशन गाईड द बिहेवियर ऑफ नेशन टुवर्ड्स मोर एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल पॅटर्न ऑफ डेव्हलपमेंट. आत्ताच आपण बघितलं की या कॉन्फरन्सनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॅटर्न फॉलो केला. तसेच राईट ऑफ ह्युमन बिईंग टू हॅव अ हेल्दी अँड प्रोडक्टिव्ह लाईफ इन हार्मनी विथ नेचर इज रेकॉग्नाइज्ड. तसेच माणसाला हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह लाईफ कशी एन्व्हायरमेंट कंट्रोल करून एन्व्हायरमेंट पोल्युशन कंट्रोल करून माणसाला हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह लाईफ कशी देता येईल त्यावर चर्चा झाली. ॲक्टिवनेस ऑफ स्टेट्स डू नॉट कॉज डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टेट डू नॉट कॉज डॅमेज टू द एन्व्हायरमेंट ऑफ अदर स्टेट. एका देशाच्या ॲक्टिव्हिटीजमुळे दुसऱ्या देशाच्या एन्व्हायरमेंटवर कसलाही परिणाम झाला नाही पाहिजे, हे पण प्रिन्सिपल या गाईडलाईन्स ह्या कॉन्फरन्सनं दिली. दी कन्सेप्ट ऑफ इंटरनॅशनल राईट्स आर रेकॉग्नाइज्ड. तसेच इंटरनॅशनल राईट्स जे काही आहेत त्यावर फोकस केल्या गेले. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी इज रेकॉग्नाइज्ड ॲज अन इम्पॉर्टंट एलिमेंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. स्टेट शुड पास इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन. तसेच विविध देशांनी आपापल्या देशामध्ये इफेक्टिव्ह कायदे जे काही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनच्या रिलेटेड आहेत ते बनवावेत याची एक गाईडलाईन दिली गेली. तसेच प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्स हॅज बीन इनकॉर्पोरेटेड इन द डिक्लेरेशन. द डिक्लेरेशन एम्फासाइज्ड ऑन कोऑपरेशन अमॉंग स्टेट्स. तर आता अजेंडा 21 काय आहे या कॉन्फरन्सचा ते आपण थोडक्यात पाहूया. Agenda 21 is a dynamic program. It is a voluntary action plan. It is called as Agenda 21 because it is a comprehensive blueprint for actions to effect the transition to sustainable development in the 21st century. जे 21st सेंचुरीमध्ये विविध जागतिक लेवलवर जे काही प्रॉब्लेम होणार होते भविष्यात तर त्यांना टॅकल करण्यासाठी आधीच काही जे ॲक्शन प्लॅन तयार केले गेले होते जे 21st सेंचुरीला प्रॉब्लेम फेस करण्यासाठी. 21st सेंचुरीचे जे काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, देशाचा जगाचा जसा विकास घडला जाईल तसं विविध जे काही एन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड नवीन इश्यू तयार होतील तर त्यांना टॅकल करण्यासाठीच अजेंडा 21 हा डायनॅमिक प्रोग्राम ह्या कॉन्फरन्सनं तयार केला होता. द अजेंडा 21 लेज emphasis on the international cooperation for achieving the goal of sustainable development. It deals with the problem of today and also aims at preparing the world for the challenges of 21st century. It is divided into 4 sections. तर हे 4 सेक्शन्समध्ये डिवाइड आहे अजेंडा 21. त्यात पहिलं सेक्शन आहे सोशल अँड इकॉनॉमिक डायमेन्शन्स. इट प्रमोट इंटरनॅशनल कोऑपरेशन टू अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन डेव्हलपिंग कंट्रीज लाईक द इरॅडिकेटिंग पॉवर्टी, प्रोमोटिंग ह्युमन हेल्थ etc. तर या अजेंडा 21मध्ये सेक्शन 1 आहे जे सांगते की इंटरनॅशनल कोऑपरेशन, विविध देशामध्ये कोऑपरेशन झालं पाहिजे
आणि प्रत्येकाने पोवर्टी इरॅडिकेट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जी काही गरिबी वाढत चाललेली आहे तर ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ह्युमन हेल्थला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. तसेच दुसरं जे याच्यामध्ये सेक्शन आहे ते आहे कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस फॉर डेव्हलपमेंट. जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे, त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे बाय प्रिव्हेंटिंग द डिफॉरेस्टेशन. त्यासाठी जंगलतोड कंट्रोल केली पाहिजे. तसेच जे काही समुद्र आहे तर समुद्राला पण प्रोटेक्शन या कॉन्फरन्सनं दिलं गेलं पाहिजे असं सेक्शन 2 सांगतो. डॉक्युमेंट जे काही अजेंडा आहे 21 त्याचं सेक्शन 2 जंगलतोड कंट्रोल करण्यासाठी सांगतं. तसेच थर्ड सेक्शन आहे स्ट्रेटनिंग द रोल ऑफ द मेजर ग्रुप्स. मेजर ग्रुप्सला यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, जसे की यूथ असेल, चिल्ड्रन, विमेन यांची जी काही हेल्थ आहे त्यांचं ती कशी हेल्थ कशी चांगली राहील, वुमेनची असेल किंवा चिल्ड्रनची असेल, जे काही वीकर सेक्शन असतील तर त्यावरही या अजेंडा सेक्शननी फोकस केले. तसेच मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. दी सेक्शन्स रिलेटेड विथ फायनान्शियल रिसोर्सेस अँड मेकॅनिझम, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, प्रमोटिंग द एज्युकेशन, पब्लिक अवेअरनेस अँड ट्रेनिंग. तसेच लोकांना अवेअरनेस, एज्युकेशनद्वारे इन्व्हायरमेंटचा अवेअरनेस करून देणं, ट्रेनिंग देणं, तसेच टेक्नॉलॉजिकल जे काही गोष्टी आहेत त्या मेंटेन करणं, या विविध गोष्टी अजेंडा 21नी प्रोव्हाइड केल्या. फॉरेस्ट प्रिन्सिपल्स काय आहे ते आपण बघूया. दे आर अ सेट ऑफ नॉन लिगली बाइंडिंग ऑथॉरिटिव्ह प्रिन्सिपल्स. दे सजेस्ट द सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट वर्ल्डवाइड. फॉरेस्ट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रिझर्विंग द इकॉलॉजी. So specific recommendation for preventing deforestation are given in section 2 of agenda 21. फॉरेस्ट प्रिन्सिपल जे आहे अजेंडा 21मध्ये ते जंगलतोडीला कंट्रोल करण्यासाठी दिलेलं आहे की फॉरेस्ट हा खूप महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे इकॉलॉजी आपली मेंटेन राहते. तर इकॉलॉजी मेंटेन राहण्यासाठी जंगलतोड नाही झाली पाहिजे असं अजेंडा 21च्या सेक्शन 2मध्ये दिलं गेलेलं आहे. नंतरचा पॉईंट आहे कन्व्हेन्शन्स ऑफ क्लायमॅटिक चेंज ऑन बायोडायव्हर्सिटी. हे चौथं डॉक्युमेंट आहे जे रिओ डिक्लेरेशननी प्रोव्हाइड केलेलं आहे. कन्व्हेन्शन ऑफ क्लायमॅटिक चेंज ऑन बायोडायव्हर्सिटी. These two conventions were unanimously accepted in the conference. The first convention is to prevent global climate change. According to this convention, the state have to take steps to reduce their emission of gases. ग्लोबल वॉर्मिंगच्या रिलेटेड एक कन्व्हेन्शन घेतलं गेलं ज्यात क्लायमेट चेंजवर डिस्कशन झालं की जे काही वाढतं हवामान आहे तर ते तापमान वाढत आहे जागतिक, तर ते तापमान कसं कंट्रोलमध्ये राहिलं जाईल तर त्यासाठी प्रत्येक देशाने स्टेप घेतल्या पाहिजे टू रिड्यूस द इमिशन ऑफ गॅसेस. जे काही वेगवेगळे वातावरणात डेंजरस गॅसेसमुळे जे काही जागतिक तापमान वाढत आहे तर ते गॅसेस कसे प्रमाणात राहतील, कसे आटोक्यात राहतील याबद्दलच्या स्टेप्स प्रत्येक स्टेटने घेणं गरजेचं आहे असं या कन्व्हेन्शनमध्ये सांगितलं गेलं. In 1993, the US President Clinton accepted that the US would reduce its emission of greenhouse gases to their 1919 level by the year 2000. 1993 साली जे यूएसचे क्लिंटन हे प्रेसिडेंट होते तर त्यांनी हे जे सांगितले गेली गाईडलाईन ती ॲक्सेप्ट केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 1990 साली जे काही प्रमाण होतं गॅसेसचं तर तेवढंच प्रमाण पुढंही भविष्यात राहील याचा प्रयत्न करू असं क्लिंटन यांनी म्हणलं. The Convention on Biodiversity says that the state must take steps for protection and sustainable use of the world's diverse plants and animals. अर्थ समिट +5 काय आहे ते आपण बघूया. एक पॉईंट आहे अर्थ समिट +5. A special session of the UN General Assembly on the Environment was held at New York in June
1997 जूनमध्ये जनरल असेंब्लीनी एक स्पेशल सेशन घेतलं होतं UN जनरल असेंब्लीनं एन्व्हायरमेंटवर, जे की न्यूयॉर्कमध्ये 1997 साली घेतलं गेलं. इट इज ऑल्सो नोन ॲज अ अर्थ समिट +5 बिकॉज इट वॉज हेल्ड आफ्टर 5 years फ्रॉम रिओ डिक्लेरेशन. हे जे कन्व्हेन्शन आहे ते रिओ डिक्लेरेशनच्या 5 वर्षांनंतर जनरल असेंब्लीनं न्यूयॉर्क येथे घेतलं गेलं, म्हणूनच या कन्व्हेन्शनला अर्थ समिट +5 असं म्हणलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज अ अर्थ समिट +5. In this week-long program, the progress towards sustainable development was reviewed. They based their review on Agenda 21. आणि हे जे प्रोग्राम झाला तो एक आठवडा चालला गेला न्यूयॉर्कला, आणि जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे प्रिन्सिपल फॉलो केलं होतं रिओ कॉन्फरन्सनं जे प्रिन्सिपल फॉलो करण्याचा निर्णय घेतला होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर त्याचं रिव्ह्यू करण्यात आलं की या 5 वर्षामध्ये खरंच सस्टेनेबल डेव्हलपमेंटद्वारे काही गोष्टी घडल्या गेल्या का. तर याचा रिव्ह्यू घेण्यात आला या सेशनमध्ये. इन द कॉन्फरन्स इट वॉज फाउंड दॅट द ओकेन, फॉरेस्ट अँड ॲटमॉस्फिअर आर स्टील इन ट्रबल अँड इट्स पॉप्युलेशन ऑफ पुअर पीपल इज ग्रोईंग. तर ही जी सेशन झालं न्यूयॉर्कमध्ये, तर यात असं आढळून आलं की जे काही समुद्राचं किंवा फॉरेस्टचं ॲटमॉस्फिअर जे काय आहे ते अजून ट्रबलमध्येच आहे, म्हणजे भयंकर स्थितीमध्येच आहे. अँड ते पॉप्युलेशन पण जगाचं वाढत आहे आणि गरिबी पण वाढत आहे. अँड ऑल्सो इट वॉज फाउंड दॅट द ग्लोबल वॉर्मिंग वॉज इन्क्रीज नियरली 2% इन द पास्ट 5 years. आणि जे काही रिओ डिक्लेरेशनपासून 5 वर्षानंतर जे न्यूयॉर्कला हा प्रोग्राम झाला, तर या प्रोग्राममध्ये असं पण आढळून आलं की जे काही या 5 वर्षामध्ये जे काही आढावा घेतला मागच्या 5 वर्षाचा रिओ डिक्लेरेशनपासून या सेशनपर्यंत, तर असं आढळून आलं की ही ग्लोबल वॉर्मिंग जी आहे ती 2% वाढलेली असून तसेच गरिबी पण वाढलेली आहे आणि पॉप्युलेशन पण वाढत आहे जगाचं. सिमिलरली बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन वॉज सफर्ड सेमिकेट. तसेच बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन जे आहे त्याच्यामध्ये पण काही डिफेक्ट, काही दोष आढळून आले. आणि तसेच जंगलतोड आहे याच्यामध्ये पण जंगलतोडीचंही प्रमाण वाढलेलं आहे या 5 वर्षामध्ये, असं या प्रोग्राममध्ये आढळून आलं. However, the delegates agreed on a few concentrated remedies in global warming. Environmentalists also gave a call to create a world environmental court to solve the international environmental disputes. मग यानंतर असं ॲग्री करण्यात आलं विविध देशामध्ये की जागतिक लेवलवर एन्व्हायरमेंटल कोर्ट पाहिजे, जे की विविध देशातील जे काही डिस्प्यूट असतील एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, तर ते सोडवण्यासाठी एक वर्ल्ड एन्व्हायरमेंटल कोर्ट पाहिजे असं काही सायंटिस्टनी सांगितलं. ग्लोबल वॉर्मिंग काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. कशामुळे होते ग्लोबल वॉर्मिंग? द इन्क्रीज इन ॲटमॉस्फिअर टेम्परेचर ऑफ अर्थ, दॅट इज अ वॉर्मिंग ऑफ द अर्थ इज कॉल्ड ग्लोबल वॉर्मिंग. जे काही तापमान वाढ होत आहे, पृथ्वीचं जे काही तापमान वाढत आहे त्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. इट इज अ थ्रेटनिंग द वर्ल्ड मोर दॅन द न्यूक्लिअर वेपन्स. आणि ही जी जागतिक तापमान वाढ आहे तर हे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्याच्यापेक्षाही डेंजरस आहे. इट डेंजरसली इफेक्ट लिव्हिंग बिईंग्स अँड फिजिकल एन्व्हायरमेंट. इन 1998 the average temperature of the world was recorded as a 58, which is the highest in the country. आणि ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ती कशी कंट्रोलमध्ये राहील यावर या रिओ कॉन्फरन्सनं फोकस केलं. तसेच आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर काय आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंच की जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आहे, तसेच काही क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत. तर हेच ग्रीन हाऊस गॅसेस आहेत आणि यांच्यामुळे जे काही वातावरण वाढ होत आहे, या गॅसेस जास्त प्रमाणामध्ये वातावरणात राहिल्यामुळे जे काही पृथ्वीचं तापमान वाढत आहे तर त्याला ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. आपण हे आधीच्या लेक्चरमध्येही पाहिलेलं आहे. तर ह्या विविध गोष्टींवर चर्चा या कॉन्फरन्समध्ये झाली. ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर असेल, इंडस्ट्रियलायझेशन, न्यूक्लिअर वेपन्समुळं जे काही, तसेच CFC
CF गॅसेसमुळे ओझोन लेअर कमी होत आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, तर या विविध गोष्टीवर चर्चा झाली रिओ कॉन्फरन्स येथे. ही कॉन्फरन्स स्टॉकहोम डिक्लेरेशनपेक्षा पण मोठी होती, म्हणून हिस्ट्रीमध्ये ही सगळ्यात मोठी कॉन्फरन्स समजल्या जाते ही रिओ कॉन्फरन्स, ज्यात 178 देश सहभागी झाले होते. आणि विविध देशांना या विविध गाईडलाईन्स या कॉन्फरन्सनं प्रोव्हाइड केल्या. अजेंडा 21 असेल, तसं अजेंडा 21मध्ये काही सेक्शन्स दिल्या गेले एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, ते आपण पाहिले. याच्या नोट्स लवकरच तुम्हाला मी देणार आहे ग्रुपवर. याच्या नोट्स तुम्हाला लवकर प्रोव्हाइड करण्यात येतील एन्व्हायरमेंटच्या, कारण तुमची एक्झाम बहुतेक 20 तारखेपासून आहे येणाऱ्या. तर या लेक्चरमध्ये आपण थांबूया. हॅव अ गुड डे. थँक्यू.